कर्मकांड आणि धर्म या दोन गोष्टींच्या मध्ये जोडलेला एक महत्त्वाचा दुवा माऊली संत ज्ञानेश्वर। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीत आज आपण आळंदी या गावात आलो आहोत। नमस्कार, मी प्रवीण पाटील। इमेज बिंदासच्या आजच्या मुद्द्यामध्ये आपण महाराष्ट्र दौरा सुरू आहेत आणि त्याच दौऱ्यादरम्यानचा आळंदीतील हा भाविकांसाठी दर्शकांसाठी विशेष व्हिडिओ। वयाच्या 21व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच ठिकाणी जिवंत समाधी घेतलेली आहेत, म्हणून या आळंदीला संजीवन समाधी असं नाव मिळालेलं आहे। आता आपण ज्या स्थळाला उभा आहोत, पाठीमागे जी नदी दिसते ही नदी आहे इंद्रायणी आणि इंद्रायणी नदीच्या तीरावरच समोर मंदिर आहे माऊलींचं, संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, जो बोर्ड आपल्याला दृश्यामध्ये दिसतोय। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे। त्याला देवाची आळंदी असंही म्हणतात। पुण्यापासून आळंदी अवघ्या 25 किलोमीटरवर आहे। वारकरी भक्तांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे। ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी येथे 1218 साली जिवंत समाधी घेतली आहे। त्यानंतर 1540 मध्ये भव्य समाधी मंदिर बांधण्यात आलं। याशिवाय येथे विठ्ठल रुक्माई, राम, कृष्ण, मुक्ताई यांचे मंदिर आहेत। आषाढी कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते। आषाढात येथून ज्ञानेश्वरांची माऊली पंढरपुराला पालखी जात असते। माऊली ज्ञानेश्वरांच्या पालखीचं पंढरपूरला आगमन होतं। आळंदी ते पंढरपूर हे अंतर सुमारे 150 किलोमीटर आहे। पण भक्तिरसात चिंब भिजलेले वारकरी पावसा पाण्याची तमाना बाळगता पायी हे अंतर पार पाडतात। ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या तपसामर्थ्याचा प्रभाव दाखवण्यासाठी वाघावरून आलेल्या चांगदेवाचं गर्भहरण करण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ही भिंत चालवून दाखवल्याची आख्यायिका आहे। ती भिंतसुद्धा या ठिकाणी आहेत आणि आपण ती भिंतसुद्धा पाहणार आहोत। पुणे स्टेशन तसेच स्वारगेटहून आळंदीला जाण्यासाठी ST PMTच्या बसेससुद्धा उपलब्ध आहेत। याचबरोबर आपण जर छत्रपती संभाजीनगरकडून जर या ठिकाणी आलात तर आपल्याला बस किंवा खाजगी वाहनांना सुद्धा या ठिकाणी येऊ शकतो आपण। तर मित्रांनो, माऊलींची ही आळंदी एक भव्य दिव्य या ठिकाणी प्राप्त करून आहेत आणि जसं आपण परिसर बघतोय, हा संपूर्ण परिसर आजही वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे एक वेगळं महत्त्व प्राप्त करून आहेत। वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेणं आणि दुसरी गोष्ट जगाला जगण्याचा संदेश देणं, मार्ग देणं, हे काम संत ज्ञानेश्वर माऊली यांनी केलं आहे। म्हणूनच आज अख्खा महाराष्ट्रच नाही तर जगविख्यात वयाच्या 21व्या वर्षी जिवंत समाधी घेतल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज हे जगविख्यात झालेले आहेत आणि हेच त्यांचं मंदिर आहे, संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर, जसं आपण दृश्यामध्ये बघतायत। इंद्रायणीच्या तीरावर खूप प्रसन्न वाटते, परंतु एका गोष्टीचं दुःखही वाटतंय। या ठिकाणी असलेली ही जी पवित्र इंद्रायणी आहेत, जिथे महाराष्ट्राच नव्हे तर देशभरातून भाविक येत असतात, या इंद्रायणीच्या पात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घाण या ठिकाणी पाहायला मिळते। वारकऱ्यांचं एक श्रद्धास्थान आहेत आणि महाराष्ट्रातून जगभरातून वारकरी इथे या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात, भाविक येत असतात। परंतु इंद्रायणी नदी या पात्रामध्ये अतिशय जास्त प्रमाणात घाण आल्यामुळं पात्र स्वच्छ करावं असं भाविकांचं म्हणणं आहे। या ठिकाणी नदीचं पात्र हे दूषित होऊ नये यासाठी येथील विश्वस्त संस्थान जे आहेत, देवस्थान संस्थांचे जे विश्वस्त आहेत, त्यांनीसुद्धा पुढाकार घ्यावा असंही भाविकांची प्रतिक्रिया आहेत। पवित्र मानली जाणारी इंद्रायणीमध्ये लोक स्नान करतात, त्या ठिकाणी ते जल आपल्या घरामध्ये घेऊन जातात, जलप्राशनसुद्धा करत असतात। तर हे जल दूषित होऊ नये अशी वारकऱ्यांची इच्छा आहे। आता मी ज्या ठिकाणी उभा आहोत, तुम्ही दृश्यांमध्ये बघत आहात, हा जो एक उंच स्तंभ दिसतोय, तर या स्तंभाला गरुड स्तंभ असं संबोधलं जातं। तर आपण जसं म्हटलं की गरुडावर बैसवणे, जसं विविध अभंग वाण्यांमध्ये ऐकलेलं आहे की पांडुरंग परमात्मा जे आहेत ते या ठिकाणी गरुडावर बसून आलेले असल्याची आख्यायिकासुद्धा आहेत। आणि जसं आता आपण बघतोय दृश्यामध्ये, तर वरचा जो भाग आहे तो सोन्याचा असल्याचं येथील नागरिक सांगतात। जसं इंद्रायणीच्या नदी पात्रातच हा खांब जो आहे तो आळंदीतील एक विशेष महत्त्व या खांबाला आहेत। आणि आता आपण मंदिराकडे जाणार आहोत। चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि मंदिर देवस्थानमध्ये जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत माऊलींच्या संबंधित, वारकरी संप्रदायाच्या संबंधित, त्यासुद्धा बघूया। संपूर्ण जीवनचरित्राची जर माहिती पाहिजे असेल तर पहिल्यांदा प्रामुख्याने सुवर्णपिंपळाचा उल्लेख केला जातो। सुवर्णपिंपळ नेमकं काय झालं, सुवर्णपिंपळाची महती कशी, तर सुवर्णपिंपळ हा ज्ञानोबारायाच्या जन्माच्या आधी, निवृत्तीनाथांच्या जन्माच्या आधी, सर्व भावंडांच्या जन्माच्या आधी कर्मधर्म सेवकाने रुक्मिणी मातेचे
मालक यजमान हे त्यांना सोडून निघून जातात. संन्यस्त वृत्ती असल्याकारणाने तीर्थयात्रेकरता निघून जातात आणि विठ्ठलपंथ तीर्थयात्रेला गेल्यानंतर ते परत यावे म्हणून ज्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा ज्या माऊलींनी घातल्या त्या ज्ञानोबरायाच्या आई रुक्मिणी माता, तो हा सुवर्णपिंपळ. या सुवर्णपिंपळाच्या माध्यमातून खूप मोठी साधना केली. ज्यांच्याकडं महाराज विठ्ठलपंत हे काशीला शिकायला होते ते इथं आले, त्यांनी आशीर्वाद दिला. त्यानंतर ती भेट झाली, ती म्हटली तुमची साधना फलद्रूप झाली. पुन्हा ज्ञानोबराय येत आणि सर्व संत मांडळी यांचा जन्म झाला, अशी ही आख्यायिका आहे. अजान बाग आहेत, अजान वृक्ष, नेमकं त्याबद्दलची काय विशेषता आहे ती? अजान वृक्षाबद्दल जर माहिती सांगायची झाली तर अजान वृक्ष हा बाग ज्ञानोबरायाच्या आधी अस्तित्वात नव्हता. काही स्वरूपात अस्तित्वात होता, पण ज्ञानोबरायाची ज्यावेळी समाधी झाली, समाधी घेतल्यानंतर समाधीचं प्रकरण असं आहे की समाधीला बसल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर 350 वर्ष पूर्ण झाले. एकनाथ महाराज त्या काळात या पृथ्वी तलावर काशी क्षेत्रामध्ये, ज्याला दक्षिण काशी म्हटलं जातं, त्या ठिकाणी एकनाथ महाराजांचं वास्तव्य होतं. नाथ महाराजांच्या स्वप्नात जाऊन ज्ञानोबरायाने असा दृष्टांत दिला की अजान वृक्षाची मुळी कंठास लागली. अजान वृक्ष म्हणजे काय तर संप्रदायामध्ये ज्या ज्ञानेश्वरीचा मोठा शुद्धीकरणाची जी प्रत होती त्याच्यामध्ये काही भेसळ झाली आणि ती अजान वृक्षाची जी ज्ञानेश्वरीची जी प्रत आहे ती शुद्धीकरणाकरता तुम्ही या आणि माझ्याजवळ तुम्ही घेऊन ती प्रत शुद्ध करा. म्हणून ज्ञानोबरायाच्या दृष्टांताच्या स्वरूपाने एकनाथ महाराज इथं आले, अजान वृक्षाची पाहणी केली, सर्व समाधीचं संशोधन केलं. 350 वर्षानंतर पुन्हा ज्ञानोबरायाची समाधी दिसली. तोपर्यंत बरेच लोक शेजारचं डुडुळगाव म्हणून तिथली समाधीची ज्ञानोबरायाची समाधीचं डुडुळगावची समाधी मानत होती, तिथं ज्ञानेश्वरांची समाधी आहे असं म्हटलं जात होतं. पण ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांची समाधी पुन्हा पुनरुत्थान झालं म्हणा, आधी होतीच ती, पण शोधून संतांनी दिलेल्या निर्देशानुसार मार्गदर्शनानुसार समाधीचं पुनरुत्थान झालं. मंदिर पाहिलं, सिद्धेश्वराचं मंदिर साफ झालं. आज हा मोठा सुवर्णपिंपळ त्याचं पुन्हा व्यवस्थित नीटनेटकेपणे व्यवस्थापन केलं गेलं, असं ही अजान वृक्षाची महती आणि सुवर्णपिंपळाची महती आहे. माऊली, आता ज्या ठिकाणी आपण आहोत ही संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आहेत आणि हीच पालखी या ठिकाणावरून म्हणजे श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर हे 150 किलोमीटर पायी अंतर वारकरी जे पार करतात, तर या पालखीनाच ऊर्जास्थान त्या ठिकाणी वारकऱ्यांना मिळत असतं. आपल्यासोबत येथील वारकरी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. माऊली, काय सांगाल, या पालखीचं नेमकं कसं प्रयोजन असतं आणि वारीला सुद्धा हीच पालखी असते? हो, इथं ज्येष्ठ म्हणजे अष्टमीला प्रस्थान होतं. प्रस्थानला इथं मानाच्या दिंड्या येतात, जेवढ्या तिथं मग संस्थांतर्फे ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळा अध्यक्ष चौबदार, तर प्रत्येक दिंडीला अगोदर पत्र पाठवलं, आमंत्रण पत्र दिलं जातं की तुम्ही तुमच्या शिस्तीमध्ये दरवर्षीप्रमाणे पालखी सोहळा या अष्टमीला आहे आणि 2 वाजता प्रस्थान असतं. मग क्रमाने दिंड्या सोडल्या जातात नानाच्या आणि बाकीच्या दिंड्या पण सोडल्या जातात. काही गडबड गोंधळ होऊ नये म्हणजे 2 वर्षामध्ये गोंधळ होतो, मानाच्या दिंड्या सोडल्या जातात. मग प्रस्थान झाल्याच्या नंतर मानाचे नारळ ज्याच्या दिंड्या फडकऱ्यांना जे मानाचे आहेत, भास्कर आहेत, नांदेडकर आहेत, पाषाणकर आहेत, या मानाच्या दिंड्यांना मानाचा श्रीफळ दिला जातो, दर्शन दिलं जातं. आणि मग शितोळे सरकार या दिंडीचे ते शितोळे सरकारने मग घोडे येतात, त्यांना पायघड्या दिल्या जातात, घोडे दर्शन घेतात, त्यांना हार घातला जातो, बुक्का लावला जातो आणि शितोळे सरकार समाधीवरल्या चरणपादुका उचलून पालखीमध्ये ठेवतात. तोपर्यंत प्रस्थान होत नाही, त्यांच्या आधिपत्याखाली आहे. आणि मग गावकरी मंडळी, तरुण मंडळी, गावकरी कार्यकर्ते ही पालखी नाचवीत क्रमाने निघतात आणि मग पालखी निघाली की पालखीच्या पुढे ज्याचा त्याचा नंबर, तुमचा नंबर आहे तर तुमच्या जागेवर मी येणार नाही, माझ्या जागेवर तुम्ही येणार नाही, ती परंपरागत नियमावली आहे, त्या नियमाप्रमाणेच राहतात आणि काही गडबड गोंधळ होणार नाही. 1, 2, 3, 4 असे पुढे 27 नंबर आहेत आणि मागचे 20 नंबर आहेत. अशा 40 दिंड्या मानाच्या आहेत. मग त्याच्या पुढे आतापर्यंत सगळ्यांनाच जावं असं वाटतं. हे परंपरा आपली संप्रदाय वाढत चाललेला आहे. जवळजवळ 100, 500, 600च्या वर दिंड्या आहेत, त्या बी क्रमाक्रमानंच आहेत.
नवीन दिंडी ज्याला काढायची अशी त्यांनी संस्थांमध्ये अर्ज द्यायचा. त्यांची 3 वर्ष तुम्ही चालवता का नाही, का गडबड गोंधळ करता 1 वर्ष आला आणि दुसऱ्या वर्षी थांबला, असं नाही. असं पण चालत 3 नाही. वर्ष 5 वर्ष तुम्ही चालवल्या की संस्थांनी तुम्हाला नंबर दिला जाईल की या 2023चा 1 2 3 4 5 असा नंबर दिला जातो. त्याच नंबरनं तुम्ही चालणार, शिस्तीमध्ये चालणार. इथं माऊलींची जी पालखी आहे तिचं गुरुवारी पूजन वगैरे होतं असं सांगितलं. हो पूजन होऊन पालखी तिथं सजवल्या जाते. पुढे महाद्वारात ठेवून पालखी शिवल्याच्या नंतर मग चोपदार आहेत, चोपदाराची आज्ञा झाल्याशिवाय त्या चरण पादुका पुजारी मेन पुजारी आहेत ते उचलतात आणि पालखीमध्ये ठेवतात. पालखीमध्ये ठेवल्याच्या नंतर मग 9:30ला सगळे बाकी आम्ही भजन करीत मग सगळे इथे जिथे आहे तिथं महाद्वारात जो अभंग आहे तो अभंग होतो. पहिले नाथ महाराजांचा होतो संत जाती हरिकीर्तना, त्यांच्या वाहिल मोचे वाहना, आणि मग हैबतराव बाबांचा अभंग म्हणला जातो, एकनाथ महाराजांचा अभंग म्हणला जातो, तिथं तळसाचा अभंग म्हणला जातो. मुक्ताबाईच्या मंडपात मग स्थिरावती 11 वाजेपर्यंत. असा सगळा प्रकार आहे या ठिकाणी चालतो. एक माऊलींच्या जसं माऊलींचं कार्य आहे, या माऊलींच्या कार्याला आपण जसं बघितलं आहे की या ठिकाणी जी हा जो पालखी सोहळा आहे, या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून दर गुरुवारीसुद्धा इथे अशा पद्धतीचे उपक्रम राबवले जातात. येथील माऊली यांनी आपल्यासोबत सांगितलं आहे. आपण आता मंदिरात जाणार आहोत आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण अजून माऊलींची जी समाधीस्थळ आहेत ते बघणार आहोत. अजून इथे काय विशेषता आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत माऊलींची जी पायी पालखी जाते असते, वारी जात असते, त्या वारीसोबत महत्त्वाची भूमिका बजावणारे चोपदार म्हणून जे काम करतात ते माऊली महाराज आपल्यासोबत आहेत. महाराज, काय नाव तुमचं? माझं नाव बाळासाहेब चोपदार. अच्छा. वारीला पंढरपूरला इथून पालखी जात असते आणि वारकरी जात असतात. माऊलींचं एक एवढं मोठं कार्य आहे, संजीवन समाधी आहेत, काय सांगाल? कारण माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहनगुडी, पांडुरंगी मनोरंगने गोविंदाचे गुणवेदिनी, ही ज्ञानोबारांनी पांडुरंगाची वारीची प्रथा परंपरा चालू केली. म्हणून सर्व जे वारकरी आहेत आपल्या हातून कळत न कळत काही पाप घडतं, किंवा आपण मोबाईल आहे, मोबाईलची बॅटरी संपल्यानंतर आपण काय करतो, चार्जिंग. तसं वैष्णव जे आहेत हे वारीला आपली बॅटरी चार्ज करण्याकरता ह्या वारीमध्ये येतात. आणि ही वारी कशी आहे, माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा, वंश परंपरा दासमी अंकित. म्हणजे ही वडिलांपासून चालत आलेली सेवा, ही परंपरा आजपर्यंत व्यवस्थितरित्या जतन करणं हे आम्हा वैष्णवांचं काम आहे. आणि प्रत्येक वैष्णव या वारीचं जोपासना आणि त्याचं जे नियम आहेत हे नियमाचं पालन करणं हे वारकऱ्याचं आद्य कर्तव्य आहे. हे लिखित नियम नाहीत, अलिखित नियम आहेत. पण हे अलिखित नियमसुद्धा इथं पाळले जातात काटेकोरपणे. तुम्ही संपूर्ण वारकऱ्यांना जर तुम्ही उठून उभा राहिला तर वारकरी शांत होतात सांगतात. नाही, हा ज्ञानोबाराचा प्रसाद आहे. वा. का तर उद्याच्या सूचना वारकऱ्यांच्या हिताकरता ज्या काही सूचना असतील तेवढ्याच आमच्याकडनं दिल्या जातात. संत एकनाथ महाराजांच्या नावानं हा पार आहेत आणि वरती जो आहे तर पिंपळाचं एक मोठा वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो. तिथं अभंग पण लिहून ठेवलेलं आहे. तर ज्ञानदेव येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी, म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज जे आहेत ते एकनाथ महाराजांच्या स्वप्नात गेल्याचे दृष्टांत या अभंगाच्या माध्यमातून आहेत. काय आख्यायिका आहेत, नेमकं काय सांगाल? हे ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसल्याच्या नंतर 350 वर्षाच्या नंतर एक निमित्त ज्ञानेश्वरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. ज्ञानेश्वरी ग्रंथ हा पुढे समाधीला ठेवला होता समाधीसमोर. आणि मग त्याला प्रचार प्रसार करायचा होता म्हणून एकनाथ महाराजांना स्वप्नामध्ये गेले की अजान वृक्ष आहे, या अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाशी लागली, येऊन अलंकापुरी काढे वेगी. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वप्न सांगितलं की मुळी कंठाला लागली. हो. मग ऐशे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तर नंदी माधारी देखील. मग ज्यावेळेस नाथ महाराज आले होते तिथं इथं जंगल होतं, वनवृक्ष होते. मग इथे थांबलेले आहेत म्हणून त्यांची जी आठवण म्हणून चरण पादुका आणि त्यांची मूर्ती स्थापन केलेली आहे. आणि मग मी कुठे येऊ, कसं येऊ, मग सिद्धेश्वराच्या पुढचा दगडाचा नंदी आहे, तो निर्जीव आहे, दगडाचा आहे. मग त्यांना स्पर्श करायचा, तो तुम्हाला जागा देईल. वा. इम्पॉसिबल. मग नाथ महाराज गेले आणि त्या नंदीवर हात ठेवला, नंदीने जागा दिली आणि आत गेल्याच्या नंतर त्यांच्या भेटी झाल्या संतांच्या. आणि मग ज्ञानेश्वरी पुढे दिली. त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये काय शुद्ध अशुद्ध काय असेल ते बघा. तर ग्रंथ अतिच पूर्वीचा अतिशुद्ध
तरी पाठांतरी शुद्ध अबद्ध. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्या अजानवक्षाखाली 21 पारायण केले. ज्ञानेश्वरी 3 सप्तके 21 वेळा केले. त्या अक्षरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन होऊ लागलं त्यांना. आणि मग म्हटले ज्ञानेश्वर महाराज अजानवक्षा केल्याच्या नंतर मग प्रचार प्रसार केला की ही ज्ञानेश्वरी जी ही ब्रह्ममय आहे, विष्णुमय आहे. मग हिला कोणी आपल्या किती शहाणादारी बुद्धिवान झाला, विद्वान झाला, तरी त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये अक्षरामध्ये पलट करायचा नाही. जो ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, त्यांनी अमृताची ताटी जाण नरोटी ठेवली असं होईल. अमृताचं ताट आहे आणि त्याच्यात नारळाचं कटकं फोडलं असं होईल. म्हणून अतिशयोक्ती. म्हणून असं काही करू नका. हा ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसादच आहे. पण ज्ञानेश्वरी वाङ्मय म्हणजे हे पुस्तक नव्हे, अक्षर नव्हे, कागद नव्हे, तर हे एक एक अक्षर नव्हती देखा, हे ब्रह्मसाम्राज्य दीपिका. अशा प्रकारे हे अक्षर एका अक्षरात आहे माझा रमाकांत. ज्ञानेश्वर महाराज हे पांडुरंगाचेच अवतार आहेत आणि हे प्रत्यक्ष त्या अक्षरामध्ये दर्शन दिसतो की ज्यांनी वाचेल त्याला. भाव धरून या वाची ज्ञानेश्वर. अशाप्रमाणे हे त्यापासून आठवण म्हणून, स्मरण म्हणून नाथ महाराजांनी आपल्याला जो दाखवले, ज्ञानेश्वरचा प्रसार केला म्हणून हे नाथ महाराजांचं दर्शन या ठिकाणी दिले. या ठिकाणी आपण जसं बघितलं आहे, दादा आपल्यासोबत आहेत. कुठले बाबा ते हैबत बाबा ज्यांनी माऊलींची पहिली वारी सुरू केल्याची माहिती आहे. काय सांगाल नेमकं हैबत बाबांनी पहिली वारी सुरू केली होती, असं तिथं मूर्ती पण आहेत आतमध्ये. हैबत बाबांना हा वारीचा प्रकल्प जो सुरू केला आहे त्या स्वरूपामध्ये आजही वारी अमर ही कायम आहे. पहिली वारी त्यांनी सुरू केली हैबत बाबापासून. माऊलींची जी पायीवारी होती ती पहिली सुरू केली होती हैबत बाबांनी. आणि हैबत बाबांनी तो अजेंडा सुरू केल्यानंतर संपूर्ण वारकरी संप्रदाय माऊलींची वारी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला घेऊन जायला लागली. ते हैबत बाबांचं मंदिर आपण आतमध्ये बघितलं आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहेत आणि या संतांच्या भूमीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचं कार्य संपूर्ण जगाला विख्यात आहेत. वयाच्या 21व्या वर्षी ज्या ठिकाणी त्यांनी जिवंत समाधी घेतली त्या समाधी स्थळावरती आपण आहोत. आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी जी दिशा वारकरी संप्रदाय म्हणजे वैष्णवांना दाखवली, त्या दिशेच्या माध्यमातून आजही महाराष्ट्र आपली संस्कृती, आपली परंपरा आणि पांडुरंगाप्रती असलेली आपली भक्तिभाव आजही जागृत आहेत. समाधी स्थळावरून आपण ही थेट दृश्य बघतोय एम एच बिंदासच्या माध्यमातून. एम एच बिंदासच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर माऊली यांचं समाधी संजीवन जे आहे ते स्थळ आपण या ठिकाणी आहेत. आणि पांडुरंगाप्रती या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी एक भक्तिभाव जागृत केला. विठ्ठलपंत, आई रुक्मिणी माता, सुवर्ण वृक्ष आपण बघितला. याचबरोबर अजान वृक्ष देखील आपण बघितलाय. संत एकनाथ महाराजांना संत ज्ञानेश्वर माऊली जे आहेत त्यांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिलाय की माझ्या कंठाला एक मुळी लागलेली आहे, तर ती येऊन आपण त्या ठिकाणी हटवावी. अशा पद्धतीनं संत एकनाथ महाराज या ठिकाणी आले होते आणि या समाधी स्थळाला त्यांची भेट झाली होती. यानंतर संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत एकनाथ महाराज यांची याच ठिकाणी भेट झाली. वयाच्या 21व्या वर्षी संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी या ठिकाणी समाधी घेतली म्हणून या समाधी स्थळाला संजीवन समाधी मंदिर असंही नाव दिलं जातं. या ठिकाणी देवस्थान संस्थांच्या वतीनं एक महत्त्वाची भूमिका आहे. भाविकांचा ओघ दररोज वाढत असतो आणि खरोखरच एक अप्रतिम आणि सुंदर अशी अनुभूती देणारा हा दर्शन योग आम्हा सर्वांना या ठिकाणी प्राप्त झाला, तो एम एच बिंदासच्या माध्यमातून आणि येथील विश्वस्तांच्या माध्यमातून. तर माऊलींच्या या विशेष समाधी स्थळाबद्दल आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद. ज्या ठिकाणी माऊलींच्या नंदीचा जो विषय आहे आपण तो नंदी बघणार आहोत. ज्या नंदीला हात लावल्यानंतर संत एकनाथ महाराजांना माऊलींकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला होता, तो हाच नंदी आहेत. आणि याच नंदीला हात लावल्यानंतर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची जी समाधी आहेत या समाधीकडे जाण्यासाठी संत एकनाथ महाराजांना वाट मोकळी करून दिली होती. तर संत एकनाथ महाराज ज्या वेळेला इथे आले होते, संत ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या स्वप्नात गेले होते आणि माझ्या कंठाशी मुळी लागली, जसं आत्ता आपल्याला गुरुजींनी सांगितलं. तर या विषयाबद्दल सुद्धा त्या ठिकाणी माऊली बोललेले होते. आणि ज्या वेळेला स्वप्नात आल्यानंतर जो नंदी आला होता त्या नंदीला हात लावा आणि मार्ग मोकळा होईल असं सांगितलं होतं. तर तो हाच नंदी आपण दृश्यांमध्ये बघत आहोत.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बहीण म्हणजेच मुक्ताईंचं मंदिर या ठिकाणी आहेत. गाभाऱ्यामध्ये आपण जसं बघतोय तसं मुक्ताईंची समाधी दुसऱ्या ठिकाणी आहे, परंतु या ठिकाणी हे मंदिर भव्यदिव्य आहेत आणि वारकरी संप्रदाय म्हणजे वैष्णवजन या ठिकाणी येतात. तर मुक्ताईंच्या दर्शनाचा सुद्धा या ठिकाणी त्यांना लाभ व्हावा म्हणून हे मंदिर उभारण्यात आहे. अतिशय प्राचीन मंदिर आहेत. उद्या गुरुवार आहेत आणि जसं आत्ता आपल्याला या ठिकाणी गुरुजींनी सांगितलं, काही महाराज माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे. तर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दर गुरुवारी माऊलींच्या पालखीचं एक विशेष वेगळं स्थान असतं आणि या वेगळ्या स्थानाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसं आपण बघत आहात की तुळशी माळ गळाकर ठेवणी कठी आपण इतर अभंगामध्ये ऐकलेलं आहे. तर तुळशीची माळ ही पांडुरंगाला प्रिय आहेत आणि माऊलींचा जो गाभारा आहे, समाधी संजीवन स्थळ जे आहेत ते उद्या सजवण्यात येईल. त्यासाठीची आजची ही पूर्वतयारी आहे. प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी अशा पद्धतीनं माऊलींचा गाभारा सजवला जातो. आपण जसं बघत आहेत तर ही तुळशीची एक माळ या ठिकाणी माऊलींचा गाभारा सजवण्यासाठी तयार करण्यात येत आहेत आणि दादा आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, आज एवढा मोठा हार तुळशीचा तयार होतोय माऊलींसाठी? माऊलीला तुळशी पेरीची अच्छा. महाराष्ट्रामध्ये ज्या तुळशीच्या माळ आहेत त्या माऊलींनी सांगितले माळ घातले की माणूस सुधारतो, व्यसन मुक्ती बाजूला होतो, दारू बिरू घेत नाही, मटण बिटन खात नाही. माळ घातल्यानंतर हा पहिला विषय. उद्या गोबारस असल्यामुळे दिवाळीचा पहिला दिवस तर आम्ही गोबारशीला गाभाऱ्यात तुळस लावतो. जे अख्ख्या भिंतीला तुळस लावायची आणि गाय वासरू लावायचं. अच्छा अच्छा. गाभाऱ्याच्या आतमध्ये समाधीच्या पाठीमागच्या बाजूला सगळीकडे हार तर रोजच चालू आहेत माऊलीला तुळशीचे, मीच करतो. याच ठिकाणी सिद्धेश्वरांचं मंदिर आहेत आणि आळंदीमध्ये आपण आलेलो आहोत. जसं आपण दृश्यामध्ये बघत आहोत हे स्वयंभू शिवलिंग आहेत महादेवाचं. तर या स्वयंभू शिवलिंगालाच सिद्धेश्वर म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि सिद्धेश्वरांचं हेच मंदिर आपण जसं विविध ग्रंथ आहेत, विविध ठिकाणी काही प्रसंग आहेत, यामध्ये आपण सिद्धेश्वरांच्या मंदिराबद्दल ऐकलं होतं. आज आळंदीमध्ये माऊलीचे समाधीच्या पाठीमागे असलेल्या या सिद्धेश्वरांच्या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवसभरामध्ये हजारो भाविक या मंदिराला भेट देत असतात आणि स्वयंभू शिवलिंग असल्यामुळं या सिद्धेश्वराची एक वेगळी ओळख आहे. महाराष्ट्रभर सिद्धेश्वरांचं हे मंदिर बहुचर्चित आणि प्रचलित आहेत. या ठिकाणी पूजापाठ विधी हे सर्व मंदिर संस्थांच्या वतीनं सुरू असतं आणि आता आपण जसं बघत आहात तर ही स्वयंभू मूर्ती आहेत आणि जसं विविध ठिकाणी जसं त्र्यंबकेश्वर असेल, इतर ठिकाणी असेल, कृष्णेश्वर असेल, असे विविध शिवलिंग आपल्याला पाहायला मिळालेत. तर त्यापैकी एक हे शिवलिंग बहुचर्चित आणि प्रचलित आहेत आणि या शिवलिंगालाच एक वेगळी आख्यायिकासुद्धा आहेत जी आपण इमेज बिंदाच्या माध्यमातून ही दृश्य बघत आहोत. तर माऊलींचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका.